आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीत शेतकरी संवाद मेळावा 7 जुलै रोजी सोमवारी होणार असून या मेळाव्याची जय्यत तयारी होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर मेळाव्यासंदर्भात महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सिटी पॅलेस येथे 4 जुलै रोजी संपन्न झाली। यावेळी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माणिक पोंडे, प्रवीण देशमुख, मदन लांडगे, बाळासाहेब पानपटे यांची उपस्थिती होती। परभणीत शिवसेनेची ताकद उभी करणार यावेळेस संजय जाधव म्हणाले। शिवसेनेला राजकीय मान्यता आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देणारा परभणी जिल्हा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एकजुटीने काम करून शिवसेनेची परभणी जिल्ह्यात ताकद निर्माण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। माजी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी असून याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भावना आणि आग्रह लक्षात घेता मागील 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचे सांगितले। आपली आतापर्यंतचे राजकीय कारकीर्द सांगताना जाधव म्हणाले की 2024 ची लोकसभा निवडणूक वगळता सर्व निवडणूक या धनुष्यबाण चिन्हावर लढविल्या, तर 2024 ची लोकसभेची प्रस्थापित कुठलेही चिन्ह नव्हते, सर्व चिन्ह नवीन होते असे जाधव यांनी सांगितले। मागील 5 ते 7 वर्षात सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांची मोठी गळचेपी सुरू असून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी मिळत नसल्याचा आरोपही यावेळेस त्यांनी लावला। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी 7 जुलै रोजी परभणी येथे येत असून त्यांच्या उपस्थितीत स्टेडियम मैदानावर भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नांचा ओहापोह होणार असून त्यातून शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणार असल्याचे सांगून याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे हे शहरातील व्यापारी, वकील, प्राध्यापक आदी समाज घटकांशी चर्चा करणार असल्याचेही खासदार जाधव यांनी सांगितले। तसेच आता सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने मतदारसंघातील विकास कामे वेगाने होतील, कुठल्याही कामास निधी कमी पडणार नाही याबाबतही पक्षश्रेष्ठींनी ग्वाही दिल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले। परभणी शहरासह जिल्ह्यात विकासाचा मोठा बॅकलॉग असून तो भरून काढण्यासाठी येत्या काळात काम करणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले।